आपल्या शहरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी पब्लिक मीडिया चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। बदलापुरातील अनेक भागात आज मोठे हादरे जाणवले। हे हादरे अनेक इमारतींमधील रहिवाशांना जाणवले। 3 ते 4 किलोमीटरच्या परिसरात अनेक बदलापूरकरांना हे हादरे जाणवले। त्यामुळे शहरभर नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं होतं। सुरुवातीला ही भूकंपाचे धक्के आहेत की काय असं लोकांना वाटलं, मात्र त्यानंतर इथल्या दगडखाणीत केलेल्या ब्लास्टिंगमुळे हे हादरे जाणवल्याचं समोर आलं। शिवाय अनेक बदलापूरकर तर आपलं जीव मुठीत घेऊन इमारतीतून खाली उतरले। बदलापुरात ही बातमी काही सेकंदात वाऱ्यासारखी पसरली आणि त्यानंतर प्रशासन खडबडून जागं झालं। दगडखाणीत केलेल्या या ब्लास्टनंतर मंडल अधिकारी आणि त्यांच्या पथकानं संबंधित दगडखाणीच्या ठिकाणी येऊन पाहणी केली। या संदर्भाचा अहवाल आता अधिकारी सादर करणार आहेत। आज दुपारी भूकंपाचे सौम्य धक्के बसल्याचे बातमी प्रसारित झाली होती। त्या अनुषंगाने आम्ही बाजूच्या रहिवासी पूर्ण क्षेत्राची आम्ही पाहणी केलेली आहे। तिथे खदान आहे त्याचीही पाहणी केलेली आहे। जो काही पाणीचा जो अहवाल आहे तो वरिष्ठांकडे कळवला जाईल। सर, काही लोकांशी बोलणं झालं का? काय त्यांचं नुकसान झालं आणि काय म्हणणं आहे त्यांचं? ज्या बिल्डिंगमधली इमारतीमधले जे बातमी प्रसारित झाली होती त्या बिल्डिंगमध्ये आम्ही गेलो होतो। तिथे शिंदे म्हणून जे होते, अभिजित शिंदे, त्यांच्याशी बोलणं झालं। 2 घरांची आम्ही पाहणीसुद्धा केलेली आहे। काही शोकेसमधले मेडल्स वगैरे त्यांचे पडले होते, काही भांडी खाली पडली होती, परंतु तो हा धक्का 2 ते 3 सेकंदाचाच असल्याचं असं त्यांनी सांगितलं। परंतु त्या बिल्डिंगला कुठल्या प्रकारचे तडे गेले नाहीत किंवा कोणाला जीवितहानी झाली नाही हे त्यांनी सांगितलेलं आहे। तसं आम्ही पंचनामा करतो। किती किलोमीटर हादरे बसलेत असं सांगितलं? जवळपास 3 ते 4 किलोमीटरचे हादरे बसलेले आहेत असं समजतं। आता आम्ही तिची पाहणी करून तसा अहवाल सादर करू। तर दुसरीकडे या खाणीच्या मालकांनी आपण ही खदान बंद करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिल्याचं स्पष्टीकरण दिलं। खदानीजवळ रहिवासी भाग निर्माण झाल्यानं आपण हा निर्णय घेतल्याचं त्यांनी सांगितलं। काय पत्र दिलं या संदर्भात? मी 25 वर्ष झालेली खदान आहे माझी, आणि जिल्हाधिकाऱ्यांची माझ्याकडे 5 वर्षाची लीज होती। ती आता 31 डिसेंबर 24ला माझी लीज संपलेली आहे। त्याचं मी जिल्हाधिकाऱ्यांना लेटर दिलेलं आहे की मी क्वारी बंद करतोय। असं 3 महिने अगोदर 2 महिने अगोदर जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिलेलं आहे की मी क्वारी बंद करतोय म्हणून। अच्छा, आणि प्रत्येक महिन्याला आपण काय आता मी जर टेम्पररी जर चालू करायचं असेल तर कलेक्टर प्रांतांना आम्ही 500 रुपयाची रॉयल्टी काढतोय, महसूल त्यांना देऊन उत्पन्न करतोय मी। आता कधीपर्यंत ही बंद कराल तुम्ही असं जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलं? नाही, मी जिल्हाधिकाऱ्यांना लेटर दिलं की मी बंद करतोय म्हणून। एक ह्या महिन्याभरात मी बंद करणार आहेच। काय कारण आहे बंद करण्याचं नक्की? नाही, इच्छा नाही राहिली माझी आता, म्हणजे भरपूर वर्ष केली, बस झालं आता। रहिवाशी आणि रहिवासी वस्ती का जवळ आल्या कारणानं रहिवाशांना त्रास नको म्हणून। दरम्यान आजच्या या हादऱ्यानंतर त्यांनाही बोलण्याची वेळ आली का असा देखील प्रश्न निर्माण होतो। दुसरीकडे या खाणीच्या शेजारी आणखीन काही दगडखाणी आहेत, मात्र त्या अधिकृत आहेत की अनधिकृत आहेत हे प्रशासनानं पाहणं अत्यंत गरजेचं आहे। या खाणी अनधिकृत असतील तर त्या कोणाच्या आहेत? त्यांना राजकीय पाठबळ आहे का? त्यात केलं जाणाऱ्या ब्लास्टिंगकडे प्रशासनाचं लक्ष नाही का? की प्रशासन सोयीस्करपणे याकडे दुर्लक्ष करत आहेत असा सवाल बदलापूरकर करत आहेत। आणि या खाणी जर अधिकृत असतील तर त्यांना इतक्या तीव्रतेने ब्लास्टिंग करण्याची परवानगी आहे का, याचं देखील प्रशासनाला बदलापूरकरांना उत्तर द्यावं लागेल। या दगडखाणीमुळे भविष्यात बदलापुरात एक मोठी दुर्घटना होऊन जीवितहानी झाल्यावर सर्वस्वी जबाबदारी ही प्रशासनाची असेल असं नागरिकांचं म्हणणं आहे। दरम्यान आजच्या या घटनेनंतर बदलापुरातील दगडखाणींचा विषय पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय आणि प्रशासनानं लवकरात लवकर तो सोडवण्याची गरज आहे। पब्लिक मीडिया, बदलापूर।